जय शिवराय मित्रांनो धाराशिव जिल्ह्यातील पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी एक अतिशय दिलासादायक आणि महत्त्वाचा अपडेट आहे। अखेर पीक विमा कंपनीच्या माध्यमातून धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पीक विमा पॉलिसीचं कॅल्क्युलेशन करायला सुरू झालेलं आहे। मित्रांनो, पीक विमा देण्यास नकार देत पीक विमा कंपनी केंद्रस्तरीय तक्रार निवारण समितीपर्यंत गेली होती। या समितीच्या माध्यमातून 7 दिवसांमध्ये शेतकऱ्यांचा पीक विमा वितरित करावा अशा प्रकारचे निर्देश दिलेले असताना सुद्धा पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पुढील कुठल्याही हालचाली करण्यात आलेल्या नव्हत्या आणि ही कंपनी पुन्हा एकदा कोर्टात जाते की काय अशी भीती शेतकऱ्यांच्या मनामध्ये निर्माण झालेली होती। मात्र पीक विमा कंपनीच्या माध्यमातून हा पीक विमा देण्यासाठी सकारात्मक पावलं उचललेली होती आणि साधारणपणे 335 कोटी 80 लाखाच्या आसपासचा मंजूर असलेला पीक विमा हा शेतकऱ्यांना वितरित करायला मंजुरी दिलेली होती। याच्यामध्ये जवळजवळ 13 महसूल मंडळ ही वगळलेली आहेत। बाकी महसूल मंडळामध्ये पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विमा द्यायला मंजुरी दिलेली होती आणि आता हाच पीक विमाचं कॅल्क्युलेशन पीक विमा कंपनीच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेले आहे। काही महसूल मंडळामध्ये 3,500 रुपये प्रति हेक्टर, काही महसूल मंडळामध्ये 12,000, काही महसूल मंडळामध्ये 14,000 तर काही महसूल मंडळामध्ये 22,000 रुपये प्रति हेक्टर अशा दराने हा पीक विमा आता मंजूर झालेला आहे। तो कॅल्क्युलेशन त्याचं दिसायला सुरू झालेलं आहे। आपल्या महसूल मंडळामध्ये किती पीक विमा मिळणार आहे, आपल्याला किती पीक विमा मिळणार आहे हे आपण PMFBYच्या पोर्टलवरती लॉग इन करून पाहू शकता। मित्रांनो, याच्यासाठी तुम्हाला PMFBYच्या पोर्टलवरती आपला मोबाईल नंबर किंवा आधार नंबर सह लॉग इन करायचे। लॉग इन केल्यानंतर आपली जी काही 2025 ची पॉलिसी असेल त्या पॉलिसीची स्टेटस पाहायचे आणि आपल्या महसूल मंडळासाठी, आपल्या पॉलिसीसाठी, आपल्या क्षेत्रासाठी किती पीक विमा मंजूर झालेला आहे हे आपण याच्यामध्ये पाहू शकता। आणि जे काही आपला हा पीक विमा या ठिकाणी दाखवतोय त्याच्यामध्ये जे काही पेएबल अमाउंट असेल ती आपल्याला या ठिकाणी मिळणार आहे। सध्या याच्यामध्ये आधार व्हेरिफिकेशनची प्रक्रिया सुरू आहे, कारण डीबीटीच्या माध्यमातून पीक विमा दिला जाणार आहे। याच्यामध्ये आधार व्हेरिफिकेशन होतील आणि लॉट क्रिएट करून पुढे पीक विमा कंपनीच्या माध्यमातून पीक विम्याचं वितरण केलं जाईल। आता या स्टेटसच्या समोर ज्यावेळेस तुम्हाला लॉट क्रिएटेड बाय आयसी दाखवेल त्याच्यानंतर 2-3 दिवसामध्ये तुमच्या खात्यामध्ये किंवा 8 दिवसाच्या आतमध्ये हा पीक विमा खात्यात क्रेडिट होऊ शकतो। तर आता आपण आपली स्टेटस ऑनलाईन पद्धतीने चेक करून आपल्या पीक विम्याच्या पॉलिसी पाहू शकता। तर मित्रांनो, पीक विमा मिळणार की नाही मिळणार या अवस्थेत आलेल्या शेतकऱ्यांना हा एक मोठा दिलासा आहे। आता लातूरचाही निर्णय यासोबत झालेला आहे। लातूरच्या संदर्भातील देखील जे काही अपडेट येतील ते अपडेट सुद्धा आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत। तुम्ही जर लातूर जिल्ह्यातील असाल तर आपला पीक विमा सुद्धा ऑनलाईन पद्धतीने चेक करण्याचा प्रयत्न करा। जर कॅल्क्युलेशन सुरू झालं असेल तर तुम्हालाही एक मोठा दिलासा मिळणार आहे। धन्यवाद।